बातमी महत्त्वाची आहे। उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत परदेशी रवाना झालेले आहेत। 4 मे रोजीच उद्धव ठाकरे मुंबईत परत येणार अशी माहिती आहे। तर दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा सध्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे 29 एप्रिलला परदेशातून मुंबईत येणार आहेत असं कळलेलं आहे। त्यामुळे दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतरच युतीच्या चर्चांना गती मिळणार असं दिसतंय। राज ठाकरे मुंबईत नाहीये, ते कुठे गेले त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही। ते मुंबईत नाहीये आणि नक्कीच त्यांनी एक हात पुढे केलेला आणि त्याला प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे यांनी दिला। राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात, हे लक्षात घ्या। आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत। नाही, कमालीचे म्हणजे कुठपर्यंत? आता ते तुम्ही एक पट्टी घ्या आणि ते मोजत राहा, पण ते कमालीचे सकारात्मक आहेत की महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नुकसान होऊ नये आपल्याकडून, त्यासाठी त्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत सकारात्मक आहे। मला सांगतो, मी सकाळी इथे पाठीमागे चालायला जातो, वॉकला जातो। अचानक लोकांचा रिस्पॉन्स असा आहे, साहेब एकत्र आलं पाहिजे, साहेब दोन भावांना एकत्र आलं पाहिजे, साहेब मराठी माणसासाठी एकत्र। हे मला आता इथून रस्त्यावर जाताना चालताना लोक सांगतात। ही लोकभावना सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि आम्ही ती समजून घेतलेली आहे। माननीय उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये कोणताही अहंकार नाही आणि कोणती कटुता नाही, हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगेन। महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता आणि विष हे भारतीय जनता पक्षाने निर्माण केलं, नाही तर महाराष्ट्र असा कधीच नव्हता। ओठात एक आणि पोटात दुसरं वगैरे असा महाराष्ट्र, आपलं हे राज्य मराठी माणसाचं कधीच नव्हतं। आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून पाहिलेलं आहे।